तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट ब्लॉगमध्ये, जिथं आपण जाणून घेतो डेली मार्केट मुवमेंट. तर आपण जसं की बघू शकतो की मार्केट एक कॉन्सोलिडेटेड टेरिटरीमध्ये अडकलेलं आहे, जिथं 25,500, 25,000, 26,000 ह्या लेवल्स क्रुशल आहेत. ह्या एका झोनमध्येच मार्केट 25,000 ते 26,000 ह्या 1,000 पॉईंटच्या रेंजमध्येच मार्केट अडकलेलं आहे. ना धड बुल रन आहे, ना धड बिअर रन आहे मार्केटमध्ये. आणि आता आपण ऑलमोस्ट इयरच्या सेकंड मंथली एक्सपायरी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या एक्सपायरीकडे पोहोचलेलो आहे, जिथं उद्या आपली एक्सपायरी आहे. जिथं स्टील मार्केट 2 महिने झालं कॉन्सोलिडेटेड आहे. लास्टचा 10 महिन्याचा डेटा घेतला तरी मार्केट एक कॉन्सोलिडेटेड टेरिटरीमध्ये आहे. इतके इव्हेंट्स, ग्लोबल इव्हेंट्स चालू आहेत मार्केटमध्ये. इतके इंटरनॅशनल नॅशनल इव्हेंट्स चालू आहेत, बजेट प्रेझेंट झालं तरीही मार्केट एक कॉन्सोलिडेटेड टेरिटरीमध्येच आहे. तर बघूया आता मार्केट आज कसे राहिले आणि उद्याच्या एक्सपायरी मध्ये काय लेवल्स राहतील मार्केटच्या. तर जाणून घेऊया. आता इंडिया व्हॉलेटिलिटी इंडेक्स आज 1% कमी होऊन 14.17 वर आलेला आहे. तर 14 ही कमीत कमी दर्जाची व्हॉलेटिलिटी तुम्ही म्हणू शकता. पण एक मीडियम लोअर रेंजला व्हॉलेटिलिटी आहे, म्हणजे मार्केटमध्ये अजून तो ड्रॅग नाहीये व्हॉल्युम्समध्ये. ज्या ड्रॅगनी मार्केट एक सडन अपसर्ज किंवा सडन डाऊन सर्ज तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळेल मार्केटमध्ये. जिथं निफ्टी 50 इंडेक्स आज 141 पॉईंट्सनी वाढून 25,713 ला क्लोज झाला. आणि सेन्सेक्स हा 479 पॉईंटनी वाढून 83,294 पॉईंट्सला क्लोज झाला. निफ्टी मिड कॅप 36 पॉईंटने कमी होऊन 21,882 ला क्लोज झाला. तर निफ्टी 500 आपला 23,484 ला क्लोज होऊन 89 पॉईंटने वाढला. तर आपण जसं की बघू शकतो, एक पॉझिटिव्ह मूव्ह आलेली आहे, पण कॉन्सॉलिडेटेड आहे. एक फ्लॅट ट्रॅजेक्टरी आहे. 25,700च्या अराउंड मार्केट पोहोचलेले आहे, जिथं आता 26,000 किंवा 25,800 हे हार्डल्स मार्केटला असू शकतात. तर जाणून घेऊया आता चार्टचा डेटा. तर चार्टमध्ये आपण आता निफ्टी 50च्या चार्टमध्ये जर गेलो, तर निफ्टी 50च्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता एक डोजी काइंड ऑफ पॅटर्न आज निफ्टी 50ने बनवलेला आहे. जिथं की तुम्ही बघू शकता की मार्केट 50 डे आणि 20 डेच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झालेले आहे. तर जसं की आपण बघू शकता की आधीही मी एकदा दोनदा सांगितलं होतं किंवा तीन चार वेळेस सांगितलंय की जोपर्यंत हा 50 डेज आणि 20 डेजचा क्रॉसओव्हर होत नाही, म्हणजे 20 डेजचे मुव्हिंग ॲव्हरेज 50 डेजला खालून छेदून एक क्रॉसओव्हर डायव्हर्जन्स तयार करत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये एक डायव्हर्जन्स कर्व किंवा दॅट इटसेल्फ इंडिकेट दॅट मार्केट इज हेडिंग टुवर्ड्स नाव अ बुल रन. और जर 50 डेच्या मुव्हिंग ॲव्हरेजनी ह्याला खाली छेदलं, म्हणजे वरून छेद दिला या 20 डेच्या मुव्हिंग ॲव्हरेजला, तर एक बेअरिश डायव्हर्जन्स येतं. इथं एक डायव्हर्जन दिलं होतं. त्याच्यानंतर बघा 50 डेच्या मुव्हिंग ॲव्हरेजनी 20 डेजच्या मुव्हिंग ॲव्हरेजला एक डायव्हर्जन दिलं होतं वरून. त्याच्यानंतर मार्केट बघा खालच्या लेवल्सला राहिलं. 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या अराउंड चाललेलं आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही ट्रॅजेक्टरीज जेव्हापासून फ्लॅट झाला, इथं बघू शकता तुम्ही फ्लॅट झालेल्या आहेत त्या ट्रॅजेक्टरीज दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या. त्याच्यानंतर मार्केट बघा एका फ्लॅट ट्रॅजेक्टरीमध्ये चाललेलं आहे. तर हे मुव्हिंग ॲव्हरेज काही नाही, तर ॲव्हरेज तुमची प्राइस असती त्या ॲव्हरेज प्राइसच्या अराउंड त्याचे डायव्हर्जन कशी होती, म्हणजे ती वर डायव्हर्ट होती का खाली डायव्हर्ट होती, ह्याच्यावरनं तुमच्या मार्केटचे मुवमेंट्स ठरत असतात. आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल की मुव्हिंग ॲव्हरेज किंवा RSA किंवा अदर जे फॅक्टर्स आहेत जे ॲव्हरेजेस कॅल्क्युलेट केले जातात, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज, ह्याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर ते टॉपिक्स आम्हाला कमेंट करा. आम्ही त्याच्यावर डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवू. तर आपण बघू शकता इथं जसं की तुमचे हे सपोर्ट आहेत 25,660 च्या अराउंड, एक 25,600च्या अराउंड, म्हणजे 600-700च्या अराउंड. आणि 25,000 हा मेजर सपोर्ट आहे. 25,247 म्हणजे 25,250च्या अराउंड. तो जर सपोर्ट हा सपोर्ट आहे 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचा. 25,000चा एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे. आणि वरच्या लेवलला 25,700, 25,800, 25,900, 25,900 हा एक रेजिस्टन्स आहे बघा, इथे बनतोय भरपूर कॅन्डल्सचे इथं.
तुम्हाला क्लोजिंग दिसेल 25,900 950 ची रेंज. म्हणजे 25,900 26,000 ही रेंज जोपर्यंत तोडून त्याच्यावरती मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला एक बुलिश ट्रेंड मार्केटमध्ये दिसणार नाही. तर आता आपण बघूया ऑप्शनचा डेटा. तर ऑप्शनच्या डेटामध्ये आज बघू शकता की सिंथेटिक फ्युचर म्हणजे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आपलं ही 25,700 ही त्याची प्राइस आहे. तर 25,700 हा तुमचा ॲट द मनी स्ट्राईक आहे. ॲट द मनी स्ट्राईकवर 1,11,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहेत पुटमध्ये आणि 1,28,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे कॉलमध्ये. म्हणजे 25,700च्या खाली स्लाईड व्हायचे चान्सेस थोडेफार आहेत तुम्हाला. जिथं सपोर्ट आहे तुमचा 25,600ला 1,12,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे. 25,500ला 1,30,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याच्यानंतर 25,000 एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता रेजिस्टन्स मध्ये तुम्हाला रेजिस्टन्स बघा इथं 25,750ला पण 99,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहेत. पण मेजर कॉन्ट्रॅक्ट जिथं आहेत तिथं ते स्ट्राईक्स आपण बघू तर 25,800ला 1,46,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे. 26,000ला 1,85,00,000 म्हणजे 25,800 आणि 26,000 हे तुमचे रेजिस्टन्स लेवल आहे. कॉल साईडला तुम्ही बघू शकता चांगलंच कॉल रायटिंग भरपूर प्रमाणात झालेलं दिसतंय जिथं कॉल्स मध्ये चांगला भरपूर ओपन इंटरेस्ट आहे. तर वर जायला मार्केट एक हार्डल फेस करेल तर 25,500च्या खाली जायलाही मार्केट एक हार्डल फेस करेल. तर व्हॉलेटिलिटीवर डिपेंड आहे. मार्केटमध्ये व्हॉल्यूम जर जनरेट झाले नाही तर ही एक्सपायरी सुद्धा एक कॉन्सोलिडेटेड एक्सपायरी राहू शकते. तर आपण हा चार्टचा डेटा आणि ऑप्शनचा डेटा बघितला. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला जर कोणते टॉपिक्स मार्केटबद्दल शिकायचे असतील डेडिकेटेडली तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. कमेंट्सचे टॉपिक आम्ही 100% कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर थँक्स गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. बाय.